आणि डॉट बॉल. आणि हा डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी श्रेयसची टीम पॅन्थर साठी. दोनही फलंदाज आपापला वेग घेताना सेट होण्यासाठी. आणि हा उत्कृष्ट असा यशांचा शॉट आणि वन बाउन्स बाउंड्री. डबल एकदा ते रिपीट आता असं चांगलं दाखव का मला पकडता येईल असं मोबाईल. श्रीराम सर पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. अनुज बॉलिंग करताना उत्कृष्ट असे बॉलर अनुज. आणि हा कट लागून किप्परच्या मागे. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय श्रीराम and Yash. 2 runs for Marcos. आणि हा हवेमध्ये शॉट प्लेयर खाली आणि हा विकेट. टीम पॅन्थर साठी पहिला विकेट श्रीराम यांच्या माध्यमातून. अनुजने पहिली सफलता टीम पॅन्थर साठी मिळवून दिलेली आहे आणि स्कोर झालेला आहे 8 रन 1 बाद. मार्कोजनं आपली स्ट्रॅटर्जी बदलली आहे आणि राईटी आणि लेफ्टी असं कॉम्बिनेशन उतरवलेलं आहे. नेक्स्ट बॅट्समन इज प्रतीक धर्माधिकारी. पॉवर प्लेचा पूर्णपणे उपयोग करून घेण्यासाठी मार्कोजने लेफ्टी बॅट्समॅन पाठवलेला आहे. आणि हा हवेमध्ये शॉट आणि हा नो बॉल आणि 1 रन. आता यश पोरे सर पूर्णपणे फायदा घेतील या नो बॉल आणि फ्री हिटचा. बघूया यश सर काय करतायत. आणि हा हवेमध्ये शॉट. ही विकेट नसणार आहे कॅच झेल घेतला तरी पण हा झेल मिस आणि 2 रन्स मार्कोस साठी. तीन चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकाचे. यश ऑन स्ट्राइक. आणि हा बॅटला कट लागून चांगली रनिंग दोघांमधील. आणि ही मार्कोजने ही विकेट गमावलेली आहे रनआउटच्या माध्यमातून. यश यांची ही विकेट खूप महत्वाची होती मार्कोज साठी. पॅन्थरला 2 विकेट मिळवण्यामध्ये यश आलेला आहे. यश यांची कमतरता भरण्यासाठी मार्कोज टीमचे कर्णधार प्रतीक रायपुरे सर.
ग्राउंड वरती खेळताना आता दोन्ही प्रतीक आहेत, प्रतीक ज्युनियर अँड प्रतीक सिनियर. प्रतीक ज्युनियर ऑन स्ट्राइक. आणि हा उत्कृष्ट असा शॉट ज्युनियरचा सिंगल साठी. कॅप्टन स्ट्राइक वरती. आणि हा डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 13 रन्स. स्कोर आफ्टर 2 overs 13 runs, लॉस ऑफ 2 wickets. 13 runs after 2 over. Junior on strike. Shreyas ready to ball. आणि हा वाईड गेंदू गेंद. आणि हा डॉट बॉल. आणि हा दुसरा डॉट बॉल. सिनियरने ज्युनियरला सजेशन दिला आहे. आणि हा उत्कृष्ट असा 1 रनांसाठी शॉट. सिनियर ऑन स्ट्राइक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना श्रेयस. आणि उत्कृष्ट अशी शॉट आणि ही छोटीशी मिसफिल्ड आणि ग्रास जास्त असल्यामुळे हा चेंडू तिथेच थांबला. आणि ते म्हटले 4 नसेल तर काय झालं, आम्ही 3 रन पळून काढू, आम्हाला बाउंड्रीची गरज नाही, आम्ही पहिण्यावर विश्वास ठेवतो. ज्युनियर ऑन स्ट्राइक. ज्युनियरने हवेमध्ये शॉट आणि हा षटकार. नक्कीच जे सजेशन दिलं होतं सिनियरने ते ज्युनियरने प्रयोगात आणलं आणि त्याचाच हा नतीजा आहे की हा षटकार. आणखीही एक चेंडू राहिलेला आहे या षटकाचा. आणि हा डिफेन्सिव्ह शॉट. उत्कृष्ट अशी स्ट्रॅटर्जी. एखादी बाउंड्री आल्यानंतर स्ट्राइक चेंज करायची. स्ट्राइक ज्युनियर कडे राहील. हा पॉवर प्लेचा शेवटचा षटक राहील. नेक्स्ट आता झाला तो बॉलिंगला. अथर्व आहे ना हा. अथर्व
कॅप्टन आहे बहुतेक हा. आणि हा पहिला चेंडू हवेमध्ये, प्लेयर खाली, पण वन बाउन्स प्लेयर कडे. उत्कृष्ट असा सिंगल मार्कोज यांचा. धावसंख्या पोहोचली आहे 26 वरती. आणि हा उत्कृष्ट असा सिंगल साठी शॉट. पॅन्थरला नक्कीच राईटी आणि लेफ्टीचे हे कॉम्बिनेशन नक्कीच परेशान करताना आपल्याला दिसत आहे. त्यांना जेव्हा जेव्हा स्ट्राइक चेंज होते त्यांना आपली फिल्डिंग थोडीशी चेंज करावी लागते. आणि हा शॉर्ट बॉल आणि हवेमध्ये, प्लेयर खाली, आणि हा एक छानसा असा झेल ज्युनियर वापस येताना. वेल प्लेड ज्युनियर. आणि संघाची धावसंख्या झाली आहे 27 रन, 3 गडी बाद. आणखीही 3 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेचे. ज्युनियरची कमतरता भरून काढण्यासाठी मार्कोसचे आक्रमक बल्लेबाज आर्यन कानोडे ग्राउंडवर दाखल. आर्यन यांना गेल्या मॅच मध्ये दोन्ही गुडघे आपले आणि हा पहिला हवेमध्ये शॉट. वेल ट्रायड पॅन्थर्स. नाईस फिल्डिंग, बट इट्स अ सिंगल फॉर मार्कोस. दोन्ही पायाला दुखापत असताना आर्यन आपल्या टीम साठी खेळताना. ही शक्ती असली पाहिजे प्लेयर्स कडे. आणि हा सिनियरचा हवेमध्ये शॉट, प्लेयर खाली, पण हा झेल सुटलेला आहे पॅन्थर्स यांच्याकडून. 2 रन. पॉवर प्लेचा समाप्ती झालेली आहे. नाही झालं नाही. 1 बॉल टू गो. सॉरी. सिनियर ऑन स्ट्राइक. आणि हा वाईड बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. जेव्हा पण टीमला गरज असते प्लेयर्सने आपले 100%. 31 रन. आणि हा छानसा असा शॉट सिनियर कडून, आणि सिंगल घेऊन स्ट्राइक आपल्याकडे ठेवतील. आणि याच्यासोबत पॉवर प्लेची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 रन, 3 विकेट. स्कोर आफ्टर 4 ओव्हर 32 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. स्ट्रॅटर्जी डिस्कस करताना आर्यन अँड सिनियर. अँड ज्युनियर प्रतीक पाणी घेऊन आला आहे त्यांच्यासाठी. या वॉटर ब्रेकचा परिणाम काय होतो ते बघणं निर्णायक राहील दर्शकांसाठी. षटकासाठी 5वं षटक घेऊन आले आहेत मुक्तारबाई. उत्कृष्ट असे स्पिनर पॅन्थरचे. गेल्या मॅच मध्येही उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांनी केली आहे. आणि हा वाईड बॉल.
धावसंख्या झालेली आहे 33. 3-3 उत्कृष्ट असा 1 रनांसाठी शॉट. आर्यन स्ट्राइक वरती. या खेळाडूचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. दोन्हीही पायाला दुखापत असताना आपल्या संघासाठी खेळतोय. ओके. आणि हा डॉट बॉल. आणि हा उत्कृष्ट असा शॉट 2 रनांसाठी. चांगली रनिंग दाखवताना आणि ही थोडीशी मिसफील्ड झाली आणि हा 3रा रन. अशी एनर्जी प्लेयर्सने दाखवली पाहिजे. 2 रनांचं रूपांतर 3 रनांमध्ये, 1 रनांचं रूपांतर 2 रनांमध्ये. हेच धावसंख्या पुढे खूप मॅटर करते लास्टच्या ओव्हर्स मध्ये. आणि हा वाईड बॉल. त्याच्यासोबत धावसंख्या झाली आहे 38 रन. आणि हा शॉट आणि हा किपरने झेल सोडलेला आहे. शेवटचा चेंडू या षटकाचा. And it's appeal for out, but umpires call not out. Score after 5 over 38 runs, loss of 3 wickets. मासी भाई आ रहे हो? मासी भाई will join commentary after some times. थोडासा चेंज पॅन्थर्स टीम मध्ये झालेला आहे. अथर्व मध्ये जात आहे. हा चेंज कशासाठी केला आहे ते आपल्याला दिसून येईल थोड्या वेळात. आर्यन स्ट्राइक वरती. स्टवन 6वं शतक घेऊन येत आहे. आणि हा आर्यनचा हवेमध्ये शॉट. प्लेयर खाली येत आहे. आणि हा खूप सोपा असा झेल पॅन्थर्सच्या खेळाडूसाठी. आर्यनला वापस जावं लागेल. आणि संघाची धावसंख्या झाली आहे 38 रन 4 बळी. आर्यनची कमतरता भरून काढण्यासाठी मार्कोसची आन बान शान वैष्णव शेंडे. वैष्णव हे त्यांच्या आक्रमक खेळीमुळे जाणले जातात. मार्कोसला इथे चांगल्या एका पार्टनरशिपची आवश्यकता आहे. आणि हा पहिलासा डिफेन्सिव्ह शॉट घेईल. आपलं अकाउंट ओपन केले आहे वैष्णव याने सिंगल सोबत. लेकिन सर सिंगल नहीं है. प्रतीक ऑन स्ट्राइक. उत्कृष्ट अशी खेळी.
1 रनांसाठी. स्टवनने येताच पहिल्या चेंडूवरती आपल्या संघासाठी 1 विकेट घेऊन दिली आहे. स्टवन हा उत्कृष्ट असा अष्टपैलू आहे पॅन्थरचा. आणि हा डॉट बॉल. आणखी 2 चेंडू बाकी आहेत या षटक पूर्ण होण्यासाठी. आणि उत्कृष्ट असा शॉट वैष्णव यांचा आणि हा झणझणीत चौकार. मी वैष्णव हे याच खेळीसाठी जाणले जातात आणि त्यांना खेळी दाखवायला सुरुवात केलेली आहे. आणि हा या षटकाचा हा शेवटचा चेंडू राहील. आणि हा उत्कृष्ट अशी खेळी करत 1 रन. स्ट्राइक वैष्णव यांच्याकडे राहील. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 रन 4 विकेट. स्कोर आफ्टर 6 ओव्हर 45 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. मार्कोजला इथे एका चांगल्या खेळीची आवश्यकता आहे वैष्णव आणि प्रतीक यांच्याकडून. एक चांगली भागीदारीची इथे एक आवश्यकता आहे. मुख्तार आपल्या दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत. आणि ही आउट साठी अपील आणि अंपायरचा डिसिजन आउट. मुख्तारने येताच आपल्या संघासाठी बळी घेतलेला आहे आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे आपल्या संघाला. वैष्णव वापस जाताना. वैष्णवची जागा आता अनुज घेतील. सॉरी, संतोष घेतील. संतोष हे पण एक आक्रमक फलंदाज आहेत आणि हे शेवटच्या ओव्हर्स मध्ये खूप आक्रमक होऊन जातात. विस्फोटक असे फलंदाज. आणि हा डॉट बॉल. यूट्यूब ओपन करना. आणि हा उत्कृष्ट असा शॉट संतोष यांच्याकडून आणि हा चौकार. अशा खेळीची आवश्यकता आहे या सिच्युएशनला मार्कोजला. वाइड बॉल. आपलं सर्च कर ना फिजिओ गेम्स. आणि हा सिंगल रन. त्याच्यासोबत मार्कोची धाव संख्या झालेली आहे 51 रन. आणि उत्कृष्ट असा शॉट प्रतीक यांच्याकडून.
आणि प्रतीक हे जाणले जातात एक रनांचं रूपांतर 2 रनांमध्ये करण्यासाठी. 1 बॉल टू गो. आणि हा उत्कृष्ट असा शॉट प्रतीक यांच्याकडून, पण फक्त एका रनावर समाधानी राहावं लागेल प्रतीक यांना. प्रतीक हे स्ट्राईकवर राहतील. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 रन 5 विकेट. स्कोर आफ्टर 7 ओव्हर 54 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. 3 षटकांचा सामना आणखीही राहिलेला आहे. या 3 षटकांमध्ये गेम चेंज होऊ शकतो दोन्ही टीमसाठी. स्टवन पुन्हा एकदा बॉलिंग करताना. आणि उत्कृष्ट असा शॉट प्रतीक यांचा. आणि उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट प्रतीक आणि संतोष यांची. आणि हे एक एक रन खूप निर्णायक ठरतात ज्या घडीला उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्ह 1 रनांसाठी. संतोष स्ट्राईक वरती. आणि उत्कृष्ट असा शॉट संतोष यांचा. प्लेयर 2 रनांसाठी वापस आलेत आणि 2 रन यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. आणि उत्कृष्ट अशी खेळी, पण थोडीशी मिसफील्ड. स्ट्राइक चेंज. प्रतीक ऑन द स्ट्राइक. लूजर. उत्कृष्ट असा शॉट प्रतीक यांचा. प्लेयर खाली आणि ही पॅन्थर साठी विकेट. कॅप्टन बाहेर. एका चेंडूचं षटक आणखीही राहिलेलं आहे. प्रतीक यांची भरपाई पूर्ण करण्यासाठी येत आहे आदित्य. स्कोर 60 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. उत्कृष्ट अशी कामगिरी करताना स्तवन. आणि हा पहिला बॉल आणि आउट. आता नेक्स्ट षटकातला पहिला बॉल हा स्तवन साठी हॅट्रिक बॉल राहील. आदित्य आला आणि आदित्य गेला. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 रन 7 विकेट. स्कोर आफ्टर 8 overs 60 runs, loss of 7 wickets.
9व्या षटकाचा पहिला चेंडू. आदित्यची भरपाई करण्यासाठी आलेला आहे शिव साळुंके. मुख्तार यांचं हे तिसरं षटक आणि हा वाईड बॉलचा कॉल अंपायर यांचा. उत्कृष्ट असा शॉट संतोषांचा 1 रनांसाठी. शिव ऑन स्ट्राइक. संघाला गरज आहे शिवकडून एका चांगल्या खेळीची आणि शिवने एक सिंगल घेऊन स्ट्राइक सेट्स बॅट्समनला दिलेली आहे. आणि हा 1 ला डबल मध्ये कन्वर्ट केला आहे शिव आणि संतोषाने. आणि हा उत्कृष्ट अशी खेळी 1 रनांसाठी. षटकाचा शेवटचा चेंडू चा सामना शिव करेल. आणि शिवचा हा हवेमध्ये शॉर्ट प्लेयर खाली आणि हे मिस फील्ड आणि हा 1 रन. याच्यासोबत धाव संख्या झाली आहे 67 रन. स्कोर आफ्टर 9 overs 67 रन. लॉस ऑफ 7 विकेट्स. शेवटची ओव्हर शेवट एका षटकाचा हा गेम राहिलेला आहे. शिव स्ट्राइक वरती आहे. स्तवन आपली तिसरं षटक घेऊन येत आहे. सॉरी श्रेयस. या 6 चेंडू मध्ये मार्कोजला जितके रन काढता येतील ते प्रयत्न करतील तितके रन काढण्याचा. उत्कृष्ट अशी खेळी शिवकडून 1 रनांसाठी. संतोष स्ट्राइक वरती. संतोष हा सेट झालेला फलंदाज. आता एखादं गाणं बघून ठेव. आणि हा कट आणि आउट. संतोषला वापस जावं लागेल. श्रेयसची शानदार अशी गोलंदाजी. संतोषची जागा आता घेईल भार्गव. भार्गव हा उत्कृष्ट असा गोलंदाज मार्कोसचा, पण त्याला आता बॅटिंग करावी लागेल. आणि हा अंपायरचा कॉल वाईड बॉल.
नाही तो अंपायरच बोलला त्याचं प्रोनाउन्सिएशन लाईक इट्स लाईक दॅट. उत्कृष्ट असा शॉट भार्गव कडून आणि आणि हा चौकार. भार्गव गोलंदाजी पण उत्कृष्ट करतो आणि फलंदाजी पण उत्कृष्ट करतो. आणि हा भार्गवचा हवेमध्ये शॉट. प्लेयर खाली. बघूया झेल खेळतो का प्लेयर. अतिशय सोपासा असा झेल पॅन्थर साठी. भार्गवची कमतरता पूर्ण करण्यासाठी येत आहे अमित सिंग. ही मार्कोची शेवटची विकेट आहे आणि 2 चेंडूंचा डाव आणखीही बाकी आहे. अंपायर आणि हा उत्कृष्ट असा बॉल श्रेयसचा. हा शेवटचा चेंडू राहील पहिल्या इनिंग्स मधला. आणि हा खेळायला आहे आणि याच्यावर ते जास्तीत जास्त रन पळू इच्छितात. कीपर कडे थ्रो गेलेला आहे पण तोपर्यंत 2 रन पूर्ण केलेले आहेत आणि याच्यासोबत धाव संख्या झालेली आहे 75 रन्स. तर स्कोर आफ्टर 10 overs 75 runs, loss of 9 wickets. Panther needs 76 runs in 10 overs. सॉरी स्कोर्स ओके सॉरी थोडस अपडेट आहे स्कोरिंग मध्ये. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 74 रन. 75 to wins. ओके सॉल्व झालाय. उत्कृष्ट हा सामना सेमीफायनल. या सामन्यामध्ये जी टीम जिंकेल ती टायटन्स विरुद्ध खेळेल. तो सामना रात्री याच ग्राउंड वरती होणार आहे. मार्कोची टीम सज्ज फिल्डिंग साठी. केळं तरी घेऊन.
Next ball. Next ball. This is not on. यहाँ पे सुनाई नहीं देता उसका And a good shot through the covers region And it's a good shot through the covers. for the boundary. And it's a boundary. Next ball. And a short ball pulled away And in the square leg area for boundary. and it's a Contributing boundary for again. Panthers. A back-to-back boundary for Panthers. Batsman seems to be in a full charge. Batsman is in a full charge mode. I guess next ball is again going to be a boundary. Let's see what happens. And a try for a boundary but couldn't. Very smart play from the batsman. One run He has scored 2 boundaries. in And the for over. the single. And end of the over, the score stands 11 runs after the end of first over. At the end of first over, it is 11 for 0. And Panthers require 64 runs in 54 balls. Yes. Next ball in order. Dancing And down the ground, charging towards the bowler. I think they're Just playing for the something single. different. And it's a single. In the extra cover region. Change. That is absolutely lucky for the batsman. I think he's going to hit another 4 with the same bat. And rightly said, Deep mid-wicket area. Nicely. and there was a chance for a good catch, but unfortunately, too much of sun in the eye. A lot of things happening in the ground. A lot of things happening. We can see a lot of enthusiasm from both the teams. And Santosh was the fielder A good chance for a catch. standing at deep mid-wicket. but Standing he at couldn't. deep mid wicket. Santosh. A great effort put by the fielder. An exceptional effort put by the fielder, Santosh. Last ball of the over, and it's a And catch. first breakthrough. Exceptional catch. What a catch. And what a great breakthrough. By the end of the over, they almost got a wicket. What a spirit shown by the fielder. Exceptional spirit. पढ़ेंगे गिरेंगे पर कैच नहीं छोड़ेंगे. Good enthusiasm. Next batsman. At the end of 2 overs, it's 19 for 1. And Panthers require more 56 runs in 48 balls.
Next batsman is Tavan Gavit. And this was a great chance for run out, but again missed it. Too much sun. Next delivery. And it's in the air. It has gone in And it's caught. and it's Great job. caught on the 30-yard circle. Right Very nice Good wicket combo. taken by mid of the match is again slowed down. Agla Chendu. And it was a good one run taken by Atharva and Kaushal. And it's the next ball in the air and it's catch is dropped. taken. No, it's taken. what a catch! What an amazing catch. What a catch! 2 wickets in Probably same over. Exceptional He catch. to catch a single ball. Very nice catch. And the over is done. Result matters. Marcos have got the momentum right now. But anything can happen. We still have 52 runs more in 41 balls at the loss of 3 wickets. In full confidence. Bowler has gained more confidence after 2 wickets, I think. And another ball. And it's a wide. और ये शाहरुख खान वाला pose. Shah Rukh Khan wala pose. In cricket also we have Shah Rukh Khan. रुकेंगे नहीं वो पुष्पा जैसे. As rightly said by Karthik, a very brilliant piece of bowling.
great fielding. Everybody is quite alert. I think they really want to win the title. A good effort to stop the ball. And at the end of 4 overs, it's 26 runs for 3 wickets. Panthers require 49 runs in 36 balls. We have Amit coming up for our next bowling attack. Very, very, very good bowler. Let's see how many wickets he takes. Very well run taken by the players. Panthers require 45 runs in 30 balls. And at the end of 5 overs, it is 30 for 3. And they still have a chance to win. It cannot be said anything. Shah Rukh Khan pose comes again. Wide ball.
and it's wicket. in the non-striking area. Quite Very nice nicely taken, if it. happened between both the batsmen. Point for both the teams. Is on strike. Seems to be in the mid-wicket area. And it's a good run. Trying for a second one. Will they reach? Second run And it's a wicket. it has So it's 34 for 5. And Panthers require more 41 runs in 21 balls.
Game going on. A very cut-to-cut game is going on. Vaishnav is bowling. Vaishnav is bowling to Vaibhav. Second last over. Second last over commences. Panthers require 29 runs in 12 balls. And the ball is missed. 10 balls, 29 runs. 29 runs in 12 balls. Ball is in the air. And it's in the air and it's a drop. A golden opportunity has been missed. Jersey number 77 on strike. काय झालं? हे काय झालंय? "28 runs required in 8 balls. And it's bowled! Absolutely wonderful bowling Vaishnav, from Vaishnav. right in the Yorker region. And the middle stump was bowled. A very important wicket required at this point Jersey number 8. for Marcos. Vaishnav Shinde is a wicket-taking bowler. He took 3 wickets. 7 ball, 28 runs are required. A very tricky situation. It is Extremely becoming tricky for situation for Panthers. physiogenic Panthers. Another ball from Vaishnav Shinde. And just a single run. Last over. 27. Shreyas Gavit, right-hand batsman. A dot ball. And another dot ball. Dot ball. 5 balls, 27 runs required. 5 balls, 27 runs required. Seems to be And another ball. And another dot ball. and Marcos has taken the charge now. 4 balls, 27 runs. Will Panthers be able to make that much runs? Another dot ball. What a great Consecutive. bowling 3 dot balls. in a row. निर्धाव चेंडू 4 निर्धाव चेंडू लागोपाठ एका मागे एक 27 runs in 2 balls and in the air and a great drop. Missed the catch. I think the fielders are overwhelmed by their win already. And we can see cheering from Marcos team as only one ball is 26 left. runs required in And 1 26 ball runs is required. and the fielders are changing their So we can see position. a change in field. Everybody is coming. Excitement in the field. Everybody is coming closer. Everybody is coming closer as if it is some. It's some street cricket. Oh my God! The fielding has been changed completely. Hilariously giving a last ball and oh, a great. Marcos have a great win.
won this match by a Marcos, great margin of 25 runs. a great match to watch. Marcos have proved again that they are going to reach the finals yet another time.